श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। नमस्कार, गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो। ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा। चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात। आज आपण अनुभव ऐकणार आहोत पुणे येथील सौ निकिताताई नंदकुमार कारकर यांचा। जय गजानन। त्या असं म्हणतात, साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही सहपरिवार शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालो। अगोदर मी त्याप्रमाणे सर्व तयारी केली व महाराजांना नैवेद्यासाठी चितळेंकडून पेढे घेतले। त्याचप्रमाणे आमच्यासाठी म्हणून नाचणीचे लाडू घेतले। दोन्हीही बॉक्स सारखेच होते। आम्ही शेगावात पोहोचलो। आम्हाला मंदिराजवळच्या धर्मशाळेत काही रूम मिळाली नाही, पण त्यांनी सांगितले आनंदसागर येथे तुम्हाला रूम मिळेल। त्याप्रमाणे आम्ही आनंदसागर येथे गेलो। आम्हाला तिथे रूम मिळाली। पहाटे आम्हाला लवकरच दर्शनाला जायचे होते। त्याप्रमाणे सकाळी लवकर उठून पहाटे आमचे सर्व आवरून 5-5:30 वाजता दर्शनासाठी निघालो। महाराजांना घेतलेले नैवेद्यासाठीचा पेढ्याचा बॉक्स तोही बरोबर घेतला। मग महाराजांच्या समाधीजवळ प्रसाद ठेवण्यासाठी बॉक्स उघडला तर चुकून पेढ्यांच्या बॉक्सऐवजी नाचणीच्या लाडूचा बॉक्स माझ्याकडून आणला गेला होता। मला फार वाईट वाटलं। महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही वरती श्रीरामांचं दर्शन घेण्यास आलो। तेथे मी लाडू बॉक्समधून काढून प्रसादाच्या भांड्यात ठेवला आणि महाराजांना हात जोडून विनंती केली व चुकीबद्दल माफीही मागितली। तेवढ्यातच कोणीतरी मागून हात घालून तो लाडू उचलून घेतला। जणू महाराजांनी मला प्रेमाने दिलेला प्रसाद स्वीकारल्याची जाणीव करून दिली। त्यामुळे मला थोडं बरं वाटलं। आम्ही दर्शन करून बाहेर आलो। मला खरं तर परत समाधी मंदिरात दर्शन घेण्याची ओढ लागली होती, पण मिस्टर मला नको म्हणाले, कारण आता गर्दीही वाढलेली होती। आम्ही परत आनंदसागर येथे रूमवर आलो। थोड्याच वेळात मग माझ्या भाच्याचा फोन आला। त्याला जेव्हा आम्ही शेगावातच आहोत असं कळलं तेव्हा तो म्हणाला, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त महाराजांना अभिषेकासाठी देणगी द्यावी असं सांगितलं। मग मला फारच आनंद झाला, कारण त्यामुळे परत आम्ही दर्शनाला जाऊ शकणार होतो। मग पेढ्याचा बॉक्स घेतला आणि आम्ही दर्शनास निघालो। मंदिरात गेलो, तिच्या नावाने अभिषेकाची पावती केली। समाधी मंदिरात जायला तर गर्दी खूप होती, तिथे फार वेळ लागणार होता। माझे पती त्यामुळे नको म्हटले। तेव्हा तेथील काकांना सकाळी काय घडले ते सांगितले, तर ते म्हणाले, मग आता परत हे पेढे महाराजांच्या गादीवरच ठेवा। त्याप्रमाणे आम्ही महाराजांच्या गादीजवळ जाऊन परत दर्शन घेतले आणि तेथे पेढ्यांचा नैवेद्य दाखवला। जणू महाराजांनी माझी इच्छाच पूर्ण करून दिली आणि दाखवून दिले की संतांचे अंतःकरण कसे लोण्यापेक्षा मऊ असते। आपल्या मनातली इच्छा ते आधीच जाणून असतात आणि त्याचं माऊलींनी प्रत्यंतरही दिलं। आता एवढीच प्रार्थना आहे की इथून पुढच्या आयुष्यात सतत भक्ती वाढत राहू दे आणि शेगावचं दर्शन सतत होत राहू देत। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन। प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी श्री गजानन विजय ग्रंथ यावर आधारित प्रश्नमंजुषेतील एक प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त लोकांनी कमेंटद्वारे द्यायचे आहे। ज्या लोकांनी प्रश्नाची उत्तरं दिली आहेत त्यांचे नाव पुढील व्हिडिओमध्ये सांगितले जाईल। कालच्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या गजानन भक्तांची नावं अशी आहेत: 1. करुणा कदम, 2. सुरेखा सवाईराम, 3. कुमुदिनी मेहेंदळे आणि 4. जया आंधळे। प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न आहे, पंढरपूरला वारीला गेल्यानंतर गजानन महाराजांनी ज्या भक्ताला विठ्ठल दर्शन दिलं त्या भक्ताचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारे द्या। जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तेही लोक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील। आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता। त्याचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये करूयात आणि हे अनुभवांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर पुन्हा भेटूयात नवीन अनुभवासहित नवीन व्हिडिओमध्ये। गण गण गणात बोलते।
गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.